बघा काल आपण क्लासिफिकेशन सुरू केलेलेच आहे बेटा. त्याच्यामध्ये आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन बघितलं. फर्स्ट टॉपिक त्याच्यामध्ये डिस्कस केला आपण अल्किल हलाइड. त्याच्यामध्ये आपण काय डिस्कस केलंय, अल्किल हलाइड. तर याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी डिस्कस केलं होतं मोनो हॅलोजन मधला मोनो हॅलोजनचं आपण क्लासिफिकेशन पाहतोय बेटा, मोनो हॅलोजन कंपाऊंडचं. त्यात आपण काल बघितलं अल्किल हलाइड म्हणजेच काय, हॅलो अल्किन याचं क्लासिफिकेशन. याचं क्लासिफिकेशन आपण बघितलं. त्याच्यामध्ये आपण बघितलं प्रायमरी हलाइड आहे ना, त्याच्यानंतर सेकंडरी हलाइड, त्यानंतर टर्शरी हलाइड. लक्ष द्या, बरोबर. अशा प्रकारचे आपण हलाइड्स त्या ठिकाणी आपण बघितलेले. त्यानंतर आता आपल्याला याच्यामधला जो ए टॉपिक झाला आपला, त्याच्यानंतर आपल्याला बी टॉपिक स्टार्ट करायचा बेटा, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा दुसरा टॉपिक. आपण त्याला काल पण बघितलं होतं पण थोडी घाई झाली होती है ना. मी तुम्हाला काल बोललो होतो की मी तुम्हाला तिकडे सांगणार. तर बघा, तर अलिलिक हलाइड बेटा, याच्यामध्ये ठीक आहे, इन अलिलिक हलाइड, इन अलिलिक हलाइड्स hydrogen atom is bonded to sp3. सर yes हॅलोजन पाहिजे सर, हायड्रोजन म्हटलं. अरे काल पण तेच म्हटले होते तसं सर. आहे की नाही. ठीक आहे, काय अडचण नाही. चला, काल पण तर झालं होतं ना, आज पण सेम झालं. वा रे वा. म्हणजे बघा सरांचं बिलकुल ठरलेलंच आहे हायड्रोजन म्हणायचं. तर इकडे काय होतंय, हॅलोजन ऍटम इन अलिलिक हलाइड, द हॅलोजन ऍटम is bonded to sp3 hybridized carbon atom. sp3 hybridized carbon atom next to the carbon next to बेटा carbon डबल बॉन्डचा जो पुढचा कार्बन बघा, डबल बॉन्ड इकडे डबल बॉन्ड आहे आणि त्याच्या पुढचा कार्बन हा नेक्स्ट कार्बन म्हणजे हा कार्बन. आणि इकडे जर तुम्ही लावलाय एक्स तर दॅट इज कॉल्ड ॲज बेटा अलिलिक हलाइड. दिस इज कॉल्ड ॲज अलिलिक. अँड हा जो कार्बन याच्यामध्ये, लक्ष द्या, हा जो कार्बन याच्यामध्ये आहे ओके, ज्याला आपण हॅलोजन लावलंय पहा, हा जो कार्बन बेटा हा नेक्स्ट टू दी कार्बन डबल बॉन्ड आहे. हा जो कार्बन दादा याच्यामध्ये दॅट इज द अलिलिक कार्बन. दिस वन इज अलिलिक कार्बन. अलग लक्षामध्ये, दिस इज द अलिलिक कार्बन. आणि या अलिलिक कार्बन त्या ठिकाणी आहे. ओके, अलिलिक कार्बन त्या ठिकाणी लक्षात द्या. आणि त्याला हॅलोजन अटॅच आहे. त्या अलिलिक कार्बनला हॅलोजन त्या ठिकाणी अटॅच आहे, म्हणून त्याला म्हटलेले अलिलिक हलाइड. सेम त्या ठिकाणी आपण काल पण एक डायग्राम म्हणजे स्ट्रक्चर बघितलं होतं. ठीक आहे, काल घेतलेलं जे स्ट्रक्चर आहे तेच घेतोय. आणि इकडे असा हा जो कार्बन आहे बेटा इकडचा, हा बघा, हा कार्बन डबल बॉन्डचा पुढचा कार्बन आहे. ठीक आहे, तर हा जो कार्बन आहे याला जर मी इकडे एक्स लावला, ठीक आहे, तर हा जो कार्बन आहे मित्रा, दिस इज द अलिलिक कार्बन. आणि या कार्बनला हॅलोजन लागला म्हणजे हा सुद्धा एक अलिलिक टाइपचा हलाइड आहे. अलिलिक हलाइड आहे. ठीक आहे, अलिलिक कार्बन, अलिलिक हलाइड. ओके, लक्ष द्या, कार्बन डबल बॉन्डचा पुढचा कार्बन त्याला हॅलोजन, दॅट इज द अलिलिक हलाइड. ओके, चलो पुढे बघा.
समजलं प्रत्येकाला आलेली हायलाइट मग बढिया. नेक्स्ट बेन्झिलिक हलाइड्स. बेन्झिलिक हलाइड्स. In benzylic halides, okay, C classification. मोनो हॅलोजनचं बेटा सी क्लासिफिकेशन. मोनो हॅलोजनचं बेटा सी क्लासिफिकेशन. In benzylic halide, the halogen atom is bonded to sp3 carbon atom which is further bonded to an aromatic ring. Okay, in the benzylic halide, the halogen atom is bonded to sp3 hybridized carbon atom. sp3 hybridized carbon atom ला जर तुम्ही हॅलोजन लावलेला आहे आणि तो sp3 कार्बन बरोबर sp3 जो कार्बन आहे बेटा which is further bonded to the aromatic ring. बरं aromatic ring म्हणजे काय? तर aromatic ring म्हणजे बेन्झिनची रिंग. लक्षात आता या बेन्झिनच्या रिंगला बेन्झिनची रिंग आपण अशी पण काढतो. ठीक आहे. कार्बन तुम्हाला कसा घ्यायचा आहे sp3 बरोबर. sp3 कार्बन म्हणजे काय? ज्या कार्बनच्या चारी बाजूनं कुठला बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड आहे. हा लक्षामध्ये बघा हा जो कार्बन आहे जो बाहेर दिसतो तुम्हाला हा कार्बन sp3 कार्बन आहे आणि या कार्बनला हा कार्बन जो आहे हा या एरोमॅटिक रिंग ला जॉईंट आहे बेटा. ही एरोमॅटिक रिंग आहे का? हो. तर या एरोमॅटिक रिंगला हा कार्बन जॉईंट आहे आणि हा कार्बन sp3 आहे. तर या कार्बन याला म्हणतो आपण बेन्झिलिक. आणि याला जर हॅलोजन अटॅच असेल या कार्बनला जो कार्बन sp3 आहे आणि जो कार्बन त्या बेन्झिलिकला अटॅच आहे त्या कार्बनला जर X अटॅच असेल तर त्याला म्हणायचं बेटा बेन्झिलिक हलाइड. पॉइंट इज क्लिअर ऑर नॉट? बोलायचंय. ओके. आता या बेन्झिलिक हा बोल. येस सर. काय म्हणत होता? ओके ना, समजलं ना? आता या बेन्झिलिक हलाइडचे पण तुमच्याकडे 3 टाइप्स आहे बेटा. तर याच्यामध्ये 3 टाइप त्याने केलेले बेटा. तर पहिला टाइप आहे बघा सगळ्यांनी बघायचं. आणि काही काही विद्यार्थी अजूनही हवेमध्ये वर काही विद्यार्थी की त्यांना वाटतं बा आपल्याला येऊन जाईन या. तर बेटा हे येऊन जात नाही. आपल्याला याची तयारी करायला लागते बेटा. हे सायन्स आहे. सायन्स मध्ये जो तयारी करेल त्याचं स्टडी सर्कल मध्ये राहील त्यालाही जमणार आहे बेटा. लक्ष दे. तर हे विद्या की 10वीची परीक्षा नाहीये, ही 12वी सायन्सची परीक्षा आहे. ज्याच्यानंतर आपण डॉक्टर इंजिनियर असे प्रोफेशनल कोर्स करतो आणि लोक आपल्याला जॉबला ठेवतात बेटा चांगल्या पेमेंट वरती. बघा आता हा जो कार्बन आहे बेटा ज्याला आपण हॅलोजन अटॅच केलंय की नाही हा कार्बन कसा आहे प्रायमरी आहे. समजलं का? हा कार्बन प्रायमरी आहे आणि या प्रायमरी कार्बनला आपण काय लावलाय X अटॅच केलाय. त्याच्यामुळे याचं नाव काय बेटा प्रायमरी बेन्झिलिक हलाइड. समजलं? त्याच्यानंतर आता या कार्बनला
अजून एक काय करा, CS3 लावा तिकडे, CS3. आता बघा इथे एक कार्बन, हा दुसरा कार्बन, म्हणजे हा कसा झाला कार्बन सेकंडरी. आणि या सेकंडरी कार्बनला तुम्ही काय लावायचं बेटा, X लावायचं. या सेकंडरी कार्बनला काय लावायचं बेटा, X लावायचं. म्हणजे हा कुठला होईल मग, सेकंडरी बेन्झिलिक. ओके, सेकंडरी बेन्झिलिक हलाइड, त्याचं नाव आहे बेटा सेकंडरी बेन्झिलिक हलाइड. कळलं का? हा कार्बन सेकंडरी ना, ज्याला आपण हॅलोजन अटॅच आहे. आणि हा कार्बन कसा आहे रे, बेन्झिनच्या रिंगच्या नेक्स्ट कार्बन आहे बेटा. लक्ष द्या बरं का, हे गोष्ट विसरू नका. sp3 कार्बन राहू द्या, पण तो कार्बन जो सेकंडरी आहे तो बेन्झिनच्या रिंगला अटॅच आहे बेटा. हा जो कार्बन आहे, हा कार्बन या बेन्झिनच्या रिंगला जॉईंट आहे. आणि हा कार्बन सेकंडरी ज्याला आपण हॅलोजन लावलाय, म्हणून हा काय झाला, सेकंडरी बेन्झिलिक. कळलं का? ओके, नेक्स्ट. त्यानंतर इकडे CS3, इकडे CS3 आणि इथे X. बघा आता मग इकडे किती झाले अटॅचमेंट मध्ये रे, सॉरी, तर इकडे 1, इकडे 2 आणि इथे 3. हा इथे पण असतो कार्बन, बरोबर. असा हा जो मधला कार्बन आहे, हा 3 कार्बनला अटॅचमेंट मध्ये 1, 2, 3. त्याच्यामुळे हा जो कार्बन आहे हा कसा आहे बेटा, टर्शरी आहे. हा कार्बन टर्शरी. आणि या टर्शरी कार्बनला जर हॅलोजन तुम्ही लावला तर दॅट इज कॉल्ड ॲज बेन्झिन रिंग नंतरचा कार्बन. बेन्झिन रिंग नंतरचा कार्बन आणि तो सेकंडरी टर्शरी कार्बन. तर या ठिकाणी याचं नाव काय येईल बेटा, टर्शरी बेन्झिलिक, टर्शरी बेन्झिलिक हलाइड, टर्शरी बेन्झिलिक हलाइड. बघा जसं आपण अल्किल हलाइडचे 3 टाईप पाहिले होते आपण काल, तसेच आपण आता आज बेन्झिलिकचे पण 3 टाईप पाहिले बेटा. प्रायमरी बेन्झिलिक हलाइड, सेकंडरी बेन्झिलिक हलाइड and tertiary benzylic halide. Okay, point is clear or not? बोलत जायचंय, पॉइंट क्लिअर झाला का? हो सर. यस, हो सर. थँक्यू. हा झाला तुमचा C टाईप. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला D टाईप कडे जायचं आता. तर त्याचं नाव बेटा विनिलिक हलाइड्स है, विनिलिक हलाइड्स, and that is called as haloalkenes. ठीक है, haloalkenes. In vinylic halides, in vinylic halides, halogen atom is bonded, halogen atom is bonded to sp2 hybridize carbon atom of aliphatic chain, of aliphatic chain. बघा, in the vinylic halides, halogen atom is bonded to sp2 hybridized carbon atom of aliphatic chain. आता इकडे लक्ष द्या, या सॉरी याचं नाव जे बेटा हॅलो अल्किन आहे, सॉरी याचं नाव हॅलो अल्केन नाही आहे, याचं नाव हॅलो अल्किन आहे बेटा. याच्यातच आपलं सगळं काम झालंय की हॅलो अल्किन आहे, म्हणजे डबल बॉन्ड वाला कंपाऊंड कार्बनला तुम्हाला हॅलोजन लावायचं आहे. कळलं का? डबल बॉन्ड वाला जो कंपाऊंड आहे बेटा त्याला तुम्हाला काय लावायचंय, हॅलोजन लावायचंय. ठीक आहे, CH2 डबल बॉन्ड CH. ठीक आहे, CH2 डबल बॉन्ड CH. आता हा जो कार्बन आहे ज्याच्या बाजूला डबल बॉन्ड आहे, डायरेक्ट त्यालाच तुम्हाला काय लावायचं आहे, हॅलोजन अटॅच करायचंय, डायरेक्ट त्याला लावायचं आहे. आणि जर डायरेक्ट त्याला आपण जॉईन करतो बेटा तर त्या ठिकाणी काय तयार होते बेटा, विनिलिक हलाइड तयार होते. समजलं ना? विनिलिक halide is prepared when the halogen atom is attached to directly
कार्बन कार्बन डबल बॉन्ड, आणि तो कार्बन कार्बन डबल बॉन्डचा कार्बन कसा राहतो, तर तो कार्बन त्या ठिकाणी त्याचं नेचर बेटा sp2 राहतो. ठीक आहे, sp2 त्या ठिकाणी असतं. समजलं, दॅट कार्बन शुड बी sp2 बिकॉज ऑफ डबल बॉन्ड. डायरेक्ट डबल बॉन्ड वाला जो कार्बन आहे तो sp2 असतो, आणि त्या sp2 कार्बनला जर आपण हॅलोजन अटॅच केलं तर बेटा त्या कंपाऊंडचं त्या ठिकाणी होतं बेटा नाव व्हिनिलिक हलाइड. और मध्ये जर बोललो त्याची UPSC मध्ये त्याचं नाव हॅलो अल्किन. हॅलो सर, हा बोला. व्हिनिलिक हलाइड्स म्हणजे काय सर? हेच ना, व्हिनिलिक हलाइड म्हणजे काय बेटा, जर असा हलाइड बेटा की ज्याच्यामध्ये हॅलोजन ऍटम डायरेक्ट कार्बन कार्बन डबल बॉन्डला जॉईन असतो, अशा याला आपण म्हणतो बेटा व्हिनिलिक हलाइड. कळलं का? हॅलोजन ऍटम इज अटॅच टू द कार्बन विच इज कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या डायरेक्ट कार्बनला जॉईन करायचं, त्याला म्हणायचं. मग सर पण ती चेन पाहिजे बरं का, ती काय पाहिजे बेटा, चेन पाहिजे, ट्रिकी पाहिजे. बोल, हा बोल दादा. सर sp2 आणि sp3 मधला फरक सांगा सर. एका मिनिटात सांगतो. बघा इकडे, 1 2 3 4. एखाद्या कार्बनच्या आजूबाजूला जर 4 सिंगल बॉन्ड असतील, 4 तो काय असतो बेटा, तो sp3. एखाद्या कार्बनच्या बाजूला जर डबल बॉन्ड असतील, एक डबल बॉन्ड असेल, एक डबल बॉन्ड, एखाद्या कार्बनच्या बाजूला एक डबल बॉन्ड असेल तर तो कसा राहतो बेटा, sp2. एखादा कार्बन आहे त्याच्या बाजूला कोणचा बॉन्ड आहे, फक्त ट्रिपल बॉन्ड असेल तर बेटा तो कार्बन जो असतो तो असतो बेटा sp. अजून दुसरी कंडिशन sp ची, एखाद्या कार्बनच्या या बाजून डबल बॉन्ड, या बाजून दोघी बाजून डबल बॉन्ड असेल तर तो कार्बन असतो बेटा, सांग, sp. समजलं? कंडिशन लक्षात ठेवा. कंडिशन काय, sp3 ची एकच कंडिशन, 4 सिंगल बॉन्ड. sp2 ची पण एकच कंडिशन, एक डबल बॉन्ड. आणि त्या 2 कंडिशन्स आहे बेटा, sp च्या 2 कंडिशन्स का प्रत्येकाला. झाला पॉइंट क्लिअर इज? हो सर. यस. ज्याने मला विचारतो ते पॉइंट क्लिअर करत चला. आणि विचार, लक्ष दे बेटा, एक मिनिट. आपल्या क्लासचं नाव जे बेटा चायनीज केमिस्ट्री आहे, प्रत्येकाला माहिती म्हणा सर, आहे ना. आणि आपलं जे स्लोगन आहे त्याच्यावर पडतो मी. आणि आपल्या क्लासचं स्लोगन आहे बेस्ट, ओके, बेस्ट लर्निंग क्लास. बाकीच्या क्लासचं मला माहिती नाही आहे, बाकीच्या क्लासचं काय असेल माहिती का, बेस्ट अर्निंग. ठीक आहे, समजलं? बाकी तुम्हाला ते लावून होतं की मला माहिती नाही आहे, पण माझ्याकडे एक वाक्य बेटा, माझ्या क्लासचं नाव, माझ्या जे ब्रीद वाक्य आहे, जे मी कर्म करतो बेटा, ते कर्म मी असे करतो, बेस्ट लर्निंग क्लास. ठीक आहे, बाकीचे असे कर्म करत असतील. ठीक आहे, तुम्हाला कळतं त्या बोलताना बेटा. काय काही स्टुडंट जे ना ते बोलत नाही, म्हणजे काय नाही, काय दबेले कोणाचे काय समजेल तुम्हाला, पण बाकी पण लर्निंग वाल्याचं कोणी बोलत नाही, कारण त्याला असं कसं वाटतं माहिती का, चला आपल्याला येतो दुसऱ्याला यायला नाही पाहिजे. हे लक्षात ठेवा तुम्ही, लक्षात ठेवा बेटा, आपली जी माणसं आहेत ते खराब आहे बेटा, इंडियन लोकांचे. आपल्या पुढे कोणी गेला पाहिजे नाही, म्हणून आपण आपल्याला जर एखादी गोष्ट एखाद्या क्लासमध्ये समजली तर समोरचा त्याला विचारतो, दुसऱ्या क्लासवाला पोरगा किंवा विद्यार्थी, खरं तुला येतं का? आपण काय म्हणतो माहिती का, मला येत नाही वो. त्याला काय वाटतं की साला कधी मला येतंय तर याला बी सांगितलं मी ना की मी क्लासला चायनीज केमिस्ट्री मला जमतंय, हा बी माय मागीन मग याला बी जमीन. अरे किती गंदी माणसं आहे ना. म्हणून आपण चायना पुढे गेलाय बेटा, आपण चायनाच्या नावानं बोंबल्या मारतो, अमेरिकेच्या नावानं बोंबल्या मारतो, बिकॉज ऑफ बेटा कुठलाही देश हा तुझ्यामुळे एकट्यामुळे जात नाही पुढे, सगळ्या कम्युनिटीला हुशार करणं हे खरं आपल्या इंडियन संस्कृती बिलकुल नाही बेटा. इंडिया इज द एस, तुम्हाला तर माहिती बेटा कसं आहे बेटा, खेकड्याची प्रवृत्ती आपली सगळ्यांची आहे ना. दुसरा पुढे गेला की आपल्याला त्याचं दुखतं बेटा आपलं, समजलं की नाही. त्यामुळे आपण मागे बेटा, दुसरं काहीच नाही बेटा. इंडिया मागे राहण्याचं कारण आपल्या लोकांची प्रवृत्ती. त्याच्यामुळे
फक्त एकच प्रवृत्ती करा. नवीन आता तुम्ही यंगस्टर बेटा, तुम्ही एकच काम करायचं, आपल्याला काही जमतंय ना समोरच्याला ते तुम्ही सांगा बेटा, काय अडचण आहे. तुमच्या एका मार्गदर्शनानं जर त्याच्या घरामध्ये त्याच्या घराची परिस्थिती बदलत असेल ते तुमचं पुण्याचं काम बेटा. ठीक आहे. आणि काय अडचणी नाही, कोणी कोणाचं कामाचं नाही, पण आपण आपलं काम करायचं. आपण म्हणतो कोणी कोणाचं नाही आहे, अरे तूच तसं म्हणशील तर तुलाही कोणी काम पडणार नाही बेटा. आज समज असं की सर्व आपल्याच कामाचे बेटा. सो दॅट प्रत्येकाने आपल्या क्लासविषयी, मी असं म्हणत बरं का, माझ्या क्लासविषयी तुम्ही बोला. पण एक आहे, एखादा तो तुमच्या जो रडला बेटा की मला केमिस्ट्री जमत नाही, नक्की त्याला माझा विषय सांगा तुम्ही, आपण त्याचं ऍडजस्टमेंट करू काहीतरी. पण एक आहे, चला आपली वृत्ती आपण काही सोडणार नाही ना. ओके, त्याच्यामुळे आपली परिस्थिती सुधरत नाही बेटा, आपल्याला प्रॉब्लेम चालू असतो आपल्या जीवनामध्ये. ठीक आहे, असू द्या. ओके. ओके चलो, बरोबर आहे का माझं म्हणणं पण? का नाही बरोबर? बरोबर सर. खरंय ते, खरंय खरंय. एक नंबर सर. थँक्यू प्रक्रिया दिल्याबद्दल, फीडबॅक दिल्याबद्दल, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तर विनिलिक हलाइड जो बेटा, तो हॅलो अल्किन बेटा, तो सॉरी हॅलो अल्किन आहे का, डबल बॉन्ड आहे ना तिकडे. आता बघ, मी तुम्हाला आता एक सांगितलं, आता एक बघा इकडे असं पण आहे, डबल बॉन्ड आपण ड्रॉ केला की नाही. आता याचा नियम काय की डायरेक्ट डबल बॉन्ड वाल्या कार्बनला पाहिजे. मी बेंझिलिक विषयी बोलत नाही आहे, मी विनिलिक म्हणजे काय बेटा, डबल बॉन्डला डायरेक्ट हॅलोजन. मग तुमचा डोक्यामध्ये असा सल्ला असेल, सर याला बी आपण विनिलिक म्हणू का? मग एकदा विचार करा फक्त, तुमच्या मनात काहीच नाही, मी तुमच्या मनामध्ये आणतोय ते बघा. आता इकडे पण तर हा हॅलोजन डबल बॉन्डला अटॅच आहे की नाही बेटा, बरोबर आहे का माझं म्हणणं? ओके, बट ही बेंझिनची रिंग आहे बेटा, लक्ष दे हा, ही बेंझिनची रिंग आहे. ही बेंझिनची रिंग आहे का रे? नाही, ही रिंग नाही बेटा, ही बेंझिनची रिंग आहे नाही. त्याच्यामुळे जेव्हा बेंझिनची रिंग नसेल अशी राहते बेंझिनची रिंग, आणि तिकडे जर हॅलोजन लावला तर त्याला म्हणायचं बेटा हॅलो अल्किन, नाही तर त्याला काय म्हणायचं, हॅलो बेंझिन. असं जर बेंझिन जर असेल तर त्याला काय म्हणायचं, हॅलो बेंझिन. प्रत्येकाला फरक कळला का त्याच्यामधला? मग चला आपण जाऊ आता पुढच्या टॉपिक कडे बेटा. हा, जायचं पुढे टॉपिक कडे. हो सर. बर, क्लासिफिकेशन ई बेटा, हॅलो अल्काइन. बघा, जसं तो हॅलो अल्किन तसा हा हॅलो अल्काइन. अल्काइन म्हणजे ट्रिपल बॉन्ड. व्हेन हॅलोजन ॲटम इज अटॅच टू द ट्रिपल बॉन्डेड कार्बन, व्हेन, आणि तो कार्बन कसा असतो रे, sp का sp2 का sp3? बोल. sp. व्हेरी गुड, तो कार्बन sp. when the halogen atom is bonded to sp, hybridized carbon atom is called haloalkyne. Is called haloalkyne. आणि इकडे त्यांनी दिले आपला CH ट्रिपल बॉन्ड C. बघा, मग हा पण कार्बन sp आहे. हा, जे विद्यार्थी जामनेरचे असतील त्यांनी सांगा रे बेटा, आपला क्लास सुरू झालेला आहे. आणि या वीक मध्ये जर त्या मुलांनी ऍडमिशन केलं, लक्ष द्या, जामनेरला जे विद्यार्थी क्लास तुमचे कोणी असेल रिलेटिव्ह ते लावताय आपल्याकडे क्लास, त्या ऍडमिशन ओके आपण तो ओपनच आहे. ओके, तर याच्यामध्ये एक मिनिट, अरे तिकडे काही विनय आहे, काहीच करू नको बेटा, विनय तर काहीच करू नको, एक मिनिट बघतो. आता लक्ष दे, ऍडमिशन जो आहे बेटा 11च्या मुलांचं बोलतोय तुम्हाला मी. इकडे जामनेरला मी फक्त 5000 फी ठेवली, जामनेरच्या मुलांसाठी बोलतोय. जर त्या विद्यार्थ्यांना या वीक मध्ये क्लास लावला, फी दिली, तर त्याची 5000 फी असेल. नेक्स्ट वीक पासून 8000 फी त्या ठिकाणी मी करतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे कोणी तुमचा असेल रिलेटिव्ह वगैरे कोणी असेल त्यांना लावायचा क्लास, त्यांना आपल्याला लावायचा आहे, आणि तू तिकडे इकडे तिकडे भटकतोय, त्याला वाटतं बा क्लासची फी आपली कमी आहे, तर त्याला सांग म्हणा, जर या हप्त्यातून क्लास लावला ठीक आहे, पुढच्या वीक पासून तुमच्याकडे हा जो फी स्ट्रक्चर आहे 8000 त्या ठिकाणी तुमचं होणार बेटा आपल्या क्लासचं. ओके,
समजलं प्रत्येकाला? 11 साठी बोलतो मी, 12 साठी बोलत नाही. लक्ष द्या इकडे, 11 साठी बोलला तुमची. याच्यामध्ये बघा, हा जो कार्बन आहे बेटा, हा ट्रिपल बॉन्डच्या शेजारी तो sp आहे. आपण कसं आहे sp आहे, आणि याला जर हॅलोजन त्या ठिकाणी अटॅच झालं तर याचं नाव काय बेटा? हॅलो अल्काईन. हॅलो अल्काईन नाव बेटा. हा लक्षात ठेवा. बरं, हॅलो अल्काईन विषयी काही कोणाला प्रॉब्लेम? नो. व्हेरी गुड, थँक्यू. सो इकडे आपण बघितलं बेटा, हॅलो अल्काईन, दिस इज द ई क्लासिफिकेशन ऑफ द मोनो हॅलोजन. मी प्रत्येकामध्ये आता जे आपण बघतो बेटा, त्याच्यामध्ये आपण एकच एक्स लावतोय, म्हणजे सगळे कसे रे? मोनो हॅलोजन. बरोबर, मोनो आहे. मोनो हॅलोजन बेटा, सगळे मोनो हॅलोजन. मग तो व्हिनिलिक असू द्या, तो बेंजिलिक असू द्या, तो प्रायमरी बेंजिलिक असू द्या, सेकंडरी राहू द्या, टर्शियरी राहू द्या, हॅलो अल्काईन असू द्या, त्या ठिकाणी अलिलिक असू द्या, किंवा अल्किल हॅलाइड असू द्या, सगळे बेटा हॅलो अल्किन म्हणजे सगळे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला 5th टाइप बघायचं आहे, ज्याचं नाव आहे अरिल हलाइड. अरिल हलाइड. आता अरिल हलाइडचं काय मिनिंग? अरिल म्हणजे ॲरोमॅटिक रिंग, हा म्हणजे बेन्झिनची रिंग. हा, ॲरोमॅटिक रिंग म्हणजे बेन्झिनची रिंग. लक्षामध्ये अरिल हलाइड्स. सो इकडे हॅलोअरिन, अरिल हलाइड, आणि आता याचं डेफिनेशन. इन अरिल हलाइड, इन अरिल हलाइड्स or haloarines, okay, halogen atom is directly bonded to yes, is directly bonded to बेन्झीन रिंग. जर एखादा हॅलोजन डायरेक्ट बेन्झीन रिंगला, आता झालं डिस्कशन तुमच्यासोबत, आताच मी डिस्कस केल्या याच्यावरती, की जर एखादा हॅलोजन बेन्झीन रिंगला लागला असेल तर तो तर काही व्हिनिलिक होणार नाही, तो तर काही त्या ठिकाणी व्हिनिलिक होणार नाही. कारण सॉरी, हॅलो अल्किन मध्ये बघितलं आपण, हे व्हिनिलिक मध्ये ना, हॅलोजन अटॅच टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. बापू याच्यामध्ये पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड राहतो, याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्या ठिकाणी असतो, आणि याला पण डबल बॉन्ड आहे, पण तिकडे ती थेरी मॅच होती बेटा. इथे काय माहिती का, कार्बन कार्बन डबल बॉन्ड तर इथे पण आहे, पण हे जे तुम्ही स्ट्रक्चर काढलेले आहे हे व्हिनिलिक नाही आहे, तर हा कोण आहे बेटा? एक बेन्झीनची रिंग आहे, आणि हे बेन्झीनची रिंग आहे असं त्याला लक्षात ठेव. मग तू हॅलोजन इथे लाव, कुठे पण लाव, पण एक हॅलोजन लाव फक्त, आणि त्याला काय म्हण? अरिल हलाइड किंवा हॅलोअरिन. समजलं का रे प्रत्येकाला? सो इकडे आपण बघितलं बेटा अरिल हलाइड आणि हॅलो अल्किन. आपल्या चॅप्टरचे नाव बेटा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हा, अगोदर सांगा तुम्ही मला, हॅलो अल्किन हॅलोअरिन समजला का तुम्हाला? हा, बोला जा रे. हो सर. हो सर. ठीक आहे. सो हो सर. समजल्यावरती हॅलो अरिन आणि अल्किल क्लोराइड, अरिल क्लोराइड म्हणजे, ठीक आहे. तर आता इकडे तुम्ही लक्ष द्या, क्लासिफिकेशन हा जो पार्ट आहे बेटा आपल्या या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, हा एक थेरॉटिकल पार्ट आपल्या ठिकाणी आजच्या तारखेला कम्प्लीट त्या ठिकाणी केलेला आहे. कळलं का? सो आता याच्यामध्ये एक मिनिट, यानंतर तुम्हाला जो टॉपिक त्या ठिकाणी डिस्कस करायचा आहे दॅट इज द nomenclature of halogen derivative. ओके, nomenclature of halogen derivative. लक्ष द्या. आता जेव्हा तुम्ही IUPAC, आता बघा याच्यामध्ये 2 टाईपचे नाव आपण लिहित असतो प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडचे. कळलं का रे? आपण या ठिकाणी 2 टॉपिक मध्ये आपण नॉमेनक्लेचर डिवाइड करतो.
तर त्याच्यामध्ये पहिला टॉपिक जो बेटा तो कुठला माहिती का, कॉमन नेम. प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असो का कुठले पण असू द्या, तर यांना दोन टाईपचे नावं राहतात. तर याला पण दोन टाईपचे नाव आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कुठला असू द्या, मोनो हॅलोजन असू द्या, डाय हॅलोजन, ट्राय हॅलोजन, टेट्रा हॅलोजन म्हणजे पॉली अल्किल हॅलाइड असू द्या, प्रायमरी असू द्या, सेकंडरी असू, टर्शियरी असू द्या, बेन्झिलिक असू द्या, प्रायमरी बेन्झिलिक, अलिलिक, व्हेलिलिक, ओके, सगळं असू द्या, पण प्रत्येकाला काय असं बेटा, कॉमन नेम आणि आयुपीएससी. एव्हरीवन हॅज आयुपीएससी नेम. समवॉट काही रूल्स रेग्युलेशन असतात कॉमन रूल्स मध्ये, पण आता आपला जो टेबल दिलेला आहे रेफरन्स साठी आपल्या बुक्स मध्ये, त्याला कॉमन नेम पण आहे, आयुपीएससी नेम पण. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करतो बेटा, आपल्याला अगोदर काय करावं लागतं माहिती का, ओके, लॉंगेस्ट चेन चॉईस चूज करावं आपल्याला. ठीक आहे. ओके, वेअर द हॅलोजन ॲटम इज अटॅच. जिकडे हॅलोजन ॲटम काय असतो बेटा, अटॅच असतो. लॉंग चेन चॉईस करायची, कार्बनची चूज करायची. जिकडे काय पाहिजे अटॅच, हॅलोजन ॲटम अटॅच पाहिजे. कळलं का? ओके, चॉईस करायची बेटा हॅलोजन ॲटमची लॉंगेजची, जिकडे हॅलोजन अटॅच आहे. त्यानंतर मग जिकडे हॅलोजन अटॅच आहे तिकडनं काय करायचं, नंबरिंग करायचं. समजलं ना? नंबरिंग स्टार्ट फ्रॉम विच एंड, नंबरिंग स्टार्ट फ्रॉम विच एंड, numbering start from which end, numbering start the numbering start from the terminal of the chain where there is halogen atom नियर. ओके, थोडं सायंटिफिक लँग्वेज आहे, पण जिकडे ज्या बाजूनं ज्या टर्मिनलनं तो हॅलोजन जवळ असेल त्या टर्मिनल पासून स्टार्टअप करायचं बेटा, त्या ठिकाणी नंबरिंग देणं. समजलं का? अँड देन नेमिंग केल्यावरती मग तुम्हाला आयुपीएक नेम जमणार बेटा. ठीक आहे. कॉमन नेम मध्ये ते काही नियम वगैरे लागून असे, पण आयुपीएक मध्ये नियम आहे बेटा. हे जे नियम तुम्हाला दाखवून दिले इकडे, हे काही नियम कॉमन नेमचे नाही आहे. दोघं नियम कुठले बेटा, आयुपीएससी चे. कॉमन नेम मध्ये काही टेन्शन घ्यायचं काम नाही, ते तर तिकडे तुम्हाला माहित पडलं. आता आयसो नियो तुम्हाला मी नॉर्मल शिकवलं, तुम्हाला आयसो कसा असतो, नियो कसा असतो, ओके नाही. त्याच्यानुसार तुम्ही सेकंडरी कसं आहे ते काल तुम्हाला सांगितलं मी, प्रायमरी कसं आहे ते तुम्हाला काल माहिती पडलं. सो फ्रॉम टुमॉरो आय टू स्टार्टअप या ठिकाणी नॉमेनक्लेचर सिस्टम. ठीक आहे, वाया पीपीटी. चला उद्या भेटू आपण, लेक्चरला कंटिन्यू करू टुमॉरो. बाय सर. येस बाय बाय. माझी मुलगी पण करते हो तुम्हाला काय बेटा, मोठ्याने बोलते ना, ऐकू येत नाही बेटा. हा बरोबर, व्हेरी गुड.